पिंपरी चिंचवड महानगरपालिकामधून जर तुम्ही असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पिंपरी चिंचवड महानगरपालिका PCMC महाराष्ट्र राज्यातून पुणे शहराचे प्रशासन करणारी नागरी संस्था आहे, ज्याची स्थापना 11 ऑक्टोबर 1982 रोजी झाली. हे 181 चौरस किलोमीटर क्षेत्राचे प्रशासन करते आणि 1.72 दशलक्ष लोकसंख्या आहे. PCMCची कार्यकारी शक्ती महानगरपालिका आयुक्ताकडे आहे, जो महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेला भारतीय प्रशासकीय सेवा IAS अधिकारी आहे. डिसेंबर 2020च्या अखेरीस साथीच्या काळात शेखर सिंग IAS यांनी हे पद भूषवलेले आहे. PCMCच्या सर्वसाधारण सभेत 128 थेट निवडून आलेले नगरसेवक असतात, ज्यांचे नेतृत्व महापौर करतात. ऑगस्ट 2018 राहुल माधव भाजप आणि महापौर आणि सचिन चिंचवडे भाजप उपमहापौर म्हणून निवडून आले. PCMCचे मुख्यालय जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पिंपरी येथे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे लोगो कटिबद्धता जनहिताय म्हणून आहेत, जे की स्थापना 11 ऑक्टोबर 1982 झाली. त्यांच्या आधी पिंपरी चिंचवड नगर परिषद 1970 ते 82 दरम्यान होती. महापालिका आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंग IAS. महापौर रिक्त, उपमहापौर रिक्त जागा एकूण 128. गेल्या निवडणूक 21 फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. यांचा इतिहास जाणला तर आज पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात औद्योगिकीकरण सुरुवात 1954 मध्ये भारत सरकारची पहिली औषध कंपनी हिंदुस्तान ऑटिओबायोटिक्स स्थापन झाली. 4 मार्च 1970 रोजी अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी चिंचवड नगर परिषदची पायाभरणी केली, ज्यामुळे पिंपरी चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी येथील औद्योगिक आणि निवासी क्षेत्रे एकात्मिक नागरिक संस्थेच्या अंतर्गत आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका PCMC म्हणून प्रसिद्ध आहे. ती भारतातील सर्वोत्तम नियोजित शहरापैकी एक आहे. 1975 मध्ये नगर परिषदेचा दर्जा क वर्गावरून अ वर्ग करण्यात आला. 11 ऑक्टोबर 1982 रोजी सांगवी, रहाटणी, थेरगाव, पिंपळे गुराव, पिंपळे निलक, पिंपळे सौदागर या 7 आसपासच्या गावाचे तसेच वाकड्याच्या काही भागाचे एकत्रिकरण करून आधुनिक महानगरपालिका स्थापन करण्याची नागरी संस्थेची पुनर्रचना करण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या PCMC क्षेत्रफळ 86 किलोमीटर होते, जे सप्टेंबर 1997 मध्ये 18 कडेला असलेली गावे शहर विलीन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढले. आज शहराचे क्षेत्रफळ 181 चौरस किलोमीटर आहेत. प्रशासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रमुख जबाबदारी म्हणजे नागरिकांना नागरिक आणि पायाभूत सुविधा गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन 2 प्रमुख शाखेत आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तातील कार्यकारी शाखा आणि महापौराच्या आयुक्तातील विचारशील शाखा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पोलीस हे ऐतिहासिक पुणे शहर परिसरातील कायदा अंमलबजावणी करणारी संस्था आहे आणि ती महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयाला जबाबदार आहे. तिचे नेतृत्व एक पोलीस आयुक्त, भारतीय पोलीस सेवा IPS अधिकाऱ्याकडे असते. पुणे शहर पोलिसापासून वेगळे करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी एप्रिल 2018 मध्ये एक स्वतंत्र पोलीस आयुक्तालय जाहीर करण्यात आले. कार्यकारी शाखा. महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949 च्या कलम 36 अनुसार राज्य सरकार भारतीय प्रशासकीय सेवेतून 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी नियुक्त केलेले महानगरपालिका आयुक्त कार्यकारी शाखेचे प्रमुख असतात. महानगरपालिका आयुक्त PCMC आणि महामेट्रो या 2 सार्वजनिक वाहतूक कंपन्यांच्या संचालक मंडळावर देखील काम करतात. प्रशासकीय क्षेत्रे. शहर 8 प्रशासकीय झोनमध्ये विभागले गेले आहे. नाव A ते H. प्रत्येक झोनमध्ये 4 निवडणूक प्रभाग असतात आणि 1 कार्यालय. विचारपूर्वक शाखा. विचारपूर्वक शाखा ही महापौराच्या अध्यक्षतेखाली PCMCच्या निवडून आलेली शाखा आहे. शहर 32 निवडणूक प्रभागामध्ये विभागले गेलेले आहेत, ज्यांचे प्रतिनिधित्व प्रत्येकी 4 नगरसेवक करतात. अशा प्रकारे PCMCच्या सर्वसाधारण सभेत 128 नगरसेवक असतात. ते महानगरपालिका निवडणुकीत प्रौढ मताधिकाराद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात. राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष निवडणूक लढवतात. नगरसेवक महापौराची निवड करतात. हे एक मर्यादित कर्तव्यासह एक औपचारिक पद आहे, जे शहराचा राजदूत आणि प्रतिनिधी तसेच उपमहापौर म्हणून काम करते. नगरसेवक शहराचे बजेट मंजूर करतात आणि महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या अधीन असलेल्या कर्मचाऱ्यांद्वारे धोरणे अंमलबजावणी वॉचडॉग म्हणून काम करतात. महसूल स्त्रोत खालीलप्रमाणे: मालमत्ता कर, व्यवसाय कर, मनोरंजन कर, वस्तू सेवा कर आणि जाहिरात कर.
कर नसलेल्या स्रोतात म्हणून मिळणारे उत्पन्न, पाणी वापर, कागदपत्र, महानगरपालिका रोख म्हणून समित्या आहे. नगरपालिका निवडणूक झाल्या तर 2022मध्ये भारतीय जनता पक्ष NDA मधून, 2012मध्ये 3 ते 2017मध्ये एकदम 77, तर शिवसेना UPA मध्ये 14, 2012मध्ये ते 2017मध्ये 9, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 83 ते 36, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 14 ते 0, मनसे 4 ते 1, इतर 1 ते 0, अपक्ष 1 ते 9 ते 5, एकूण 128. 2017च्या नगरपालिका निवडणुकी 21 फेब्रुवारी रोजी झाल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका इतिहास पहिल्यांदाच भाजपने 77 जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. नवनिर्वाचित सर्वसाधारण सभेने मार्च 2017मध्ये नितीन काळजे भाजप यांना महापौर आणि शैलजा मोरे भाजप यांना महापौर म्हणून निवडले. काळजे आणि मोरे यांनी 24 जुलै 2018 रोजी वैयक्तिक कारणे सांगून राजीनामा दिला. इतर नगरसेवकांना नेतृत्वाची पदे देण्याची भाजपा 15 महिन्याच्या महापौरपदाच्या धोरणाचा भाग म्हणून हे राजीनामे देण्यात आले. ऑगस्ट 2018 रोजी भाजपचे राहुल जाधव आणि सचिन चिंचवडे अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर निवडून आले. तरी मित्रांनो, पिंपरी चिंचवडची सर्व माहिती आपल्या चॅनलवरती असते. तरी आता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.